तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तिकडे मागं घर आहे आपलं. इथं शेळ्या सोडायला आली. शेळ्या सोडायला का आली? मळ्यात चालली वैरण कापायला. गुरांची वैरण वगैरे करून झाली, खात्यात गुरं मस्त वैरण. तर म्हटलं वैरण कापता कापता मळ्यात थोडा वेळ शेळ्या सोडाव्यात, म्हणजे शेळ्या खातील. तर आलेले आहेत शेळ्या आपल्या मळ्यात आणि अण्णांनी सांगितले हरिया 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 गट्या या 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 या. ए ए स्वराज स्वराज, बोकड हाकल बोकड हाकल. त्यांना जरा लाभच नेते, तिथं त्यांच्या शेळ्या आहेत ना, ते शेळ्यांमुळे माघारी जाते. या या गट्या या. अण्णांनी सांगितले शेळ्या खालच्या कटालनी तिथं बांधू नको, सकाळी घेवड्याचं येल खुरपल्यात. आता कुठं खुरपल्यात काय माहिती. मी म्हणलं इथं बांधावेत, म्हणजे इकडं बाजरी पण कापायला येईल ना. इथं गिनीगोल ह्या बाजूला बाजरी कापायची आणि या बाजूला गिनीगोल कापायचे. तर आता घेवड्याचं येल कुठं लावले ते मला माहिती नाही. अण्णांनी बी तर मीच दिलेले आहेत, तिथं मिरच्या पण लावलेल्या आहेत. चला इथंच बांधून घेते. कसं आहे, रोज बांधून बांधून शेळ्या असतात ना, तर एवढं खायला शेळ्यांना सगळीकडेच राहणार. घराच्या पाठीमागं घरचं शेत आहे ना, तिथं पण लय खायला आहे शेळ्यांना. पण ते कुत्र्यांमुळे सोडत नाही मी शेळ्या. तर आता म्हणलं थोडा वेळ मळ्यात आहेच तर बांधावेत आणून. शेळ्यांचं खायला काय म्हणजे सांगू का, शेळ्यांना काय काय आवडतं खायला. टाकळा आवडतात, हे बघा टाकळ्या किती, आणि हरळी आवडती. हे बघा देवळाच्या पाठीमागं हरळी किती, आणि आगाडा, तांदूळचा, असल्या सगळ्या भाज्या, म्हणजे जी आवडीच्या सगळ्या वस्तू आहेत तिथं चारायला. आणि कुठं गेलं, कुठं लावले तर अण्णा घेवडेच याल, कुठंच घेवडे सोडू का मोकळी शेरड. शेळ्या बांधत बांधत बघायचं का कुठं आली, एवढ्या अडचणीत आली. आणि आता इथून निघताना टेन्शन आलं की कापायचं इथलं गवत सगळं हे. तर मी म्हणलं थोडं वाळलं ना, ते वाढलं ना, तर काय करता येईल ते शेजानी कापता येईल गुरांना. असं बारीक गवत आहे ना, कापता येत नाही, मुठीत धरता येत नाही. तर चला मी तुम्हाला मिरच्या दाखवते लावलेल्या. म्हणजे मी मिरच्या मसाल्यासाठी आणलेल्या होत्या ना, त्याच्या बिया ठेवल्या होत्या. आणि त्या ह्याच्यात जून महिन्यामध्ये मिरगात पाऊस पडल्यावर बी द्यायचं होतं लावायला, तर तेव्हा रान नीट केलेलं नव्हतं हे. मग नंतर मी अण्णांकडं बी दिलं. अण्णांना म्हटलं अण्णा घेवड्याचं दिलतं, गोसावळ्याचं दिलतं, मिरचीचं दिलतं. आणि अण्णांना म्हणलेलं अण्णा तेवढं लावा मळ्यात. अण्णांनी मला घेवडा दाखवलं होता मग अशी, मी खुरपलाय म्हणले. हा ते बघा इथं घेवडा. आता या घेवड्याला ना मांडव करावं लागणार आहे. एखादं लाकूड बिकूड रवावं लागेल, तेव्हा हे येईल चांगलं. बोका केवढा ताणला शिरुळी, लय मोठा बोका ताणला शिरुळी. उंबरीच्या झाडावर चढला. मी म्हणते शेरू का पळतोय एवढा. चला एक शेळी बांधायची राहिली. ह्या बांधल्या तेव्हा थांबल्या, बे आणल्या कौतुकाने आणि गेल्या घरी पळत. हा मिरच्या दाखवायच्या राहिल्या ना, बॅक कॅमेऱ्याने दाखवत्या. बघितला कशी मस्त मिरचीची रोपं उगवलेत. ही सगळी मिरचीची रोपं आहेत, कशी पण अण्णांनी ओळी टाकलेली आहेत. हे बघा, आणि इकडं बेडगीची ही पुंचकं लावलेले आहेत ना, हे बेडगी मिरचीची पुंचकेत. दरवर्षी माझा प्रयत्न असतो घरचं माळवं करावं, घरचं माळवं करावं. पण नंतर नंतर पाणी, आम्हाला कसं सिजनेबल पाणी आहे ना, कायम पाणी नाही रानाला आमच्या. पाऊस पडल्यावरच तेवढं विहिरीत
कसली हराळी बघायची का, कसली मस्त हराळी. शेळ्यांना खायला, शेळ्या थांबणं झालेत, त्यांना सोडायची सवय. तू ये पुढं, बघितलं ह्याला कसं मध्ये मध्ये यायचंय. शेळ्या सोडायची सवय गेली ना शेळ्यांची, त्याच्यामुळं शेळ्या थांबणं झालेत. नाहीतर शेळ्यांना खायला एवढं जबरदस्त खायला इथं. वरच्या शेतात पण, वरच्या म्हणजे आमचं घरचं शेत आहे ना, तिकडं पण शेळ्यांचं खायला जबरदस्त आहे. इतकं खायला शेळ्यांना तिकडं पण थांबत नाहीत. त्यातल्या त्यात कुत्र्याची भीती. कुत्रे, रानटी कुत्रे आहेत ना, लय कुत्रे वाढलेत आमच्याकडं. मग ते कुत्र्यांची भीती असते. अण्णा चालले घरी. गवत कापलेले अण्णांनी, ते घेऊन चाललेत घरी. अगं गिनी गोल खाती बाई तू डबरे, चल तिकडून बांधते तुला. तर आज निगेटिव्ह कमेंटने थोडं डोकं हँग झालं होतं. मी पहिलं व्हायची, निगेटिव्ह कमेंट्स आले ना की मी डिमोटिवेट व्हायची, पण आता मला नाही काय वाटत. करा, बिंदास करा. हो 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 हो, धीर हो, मेंटल. चल या गट्ट्या, या. तिला वाटलं गेले दोघं जण मला सोडून. कसा धडपडा उठलाय, कसा धडपडा उठलाय. मी इथंच आहे ना, तरी पण एवढी घाबरती. चला हिला बांधते कुठं तरी जागा बघून, नंतर बोलू आपण. लय पाय तुडवला बोकडानी. किती खायलंय. एखाद्याच्या शेळ्या आणल्या ना, माझ्या एखादी रगड भरपूर शेळ्या आहेत. त्यांच्या शेळ्या जर आणल्या ना तर इथून हलणार सुद्धा नाहीत. दहानाला तोंड लावायचं तर लांबच, पण इथून हलायच्या सुद्धा नाहीत. आणि माझ्या माजलेल्या ह्यांना घरी खायची सवय लागली ना, घरी नेऊन टाका आयतं खावा, घरी नेऊन टाका आयतं खावा. त्याच्यामुळे त्यांना नको वाटते शेतात येऊन खायला. छान अशी हवा सुटलेली. बोका कुठे गेला काय माहिती. या उंबराच्या झाडावर चढला होता बोका. शेरूनी जबरदस्त ताणला त्याला, पळतच गेला वर. शेळ्या सोडल्यावर का कॅमेरा ऑन करून दाखवतो तर शेळ्या घरी एवढ्या धावत गेल्या, इतक्या घाबरल्या. अंधार पडायला लागलाय ना आता. आणि सुनबाई इथं आली होती. हे बघा इथं येऊन बसलेत, दिसल्या का, तिथं थांबलेत. पहिलं मी शेळ्या रोज सोडायची ना, त्या टायमाला कसं असायचं माहिती आहे का, मी जिथं बसलेली असेल, अक्षरशः मी जर एखाद्या ठिकाणी मी जर बसलेली असेल ना, तर तिथं म्हणजे मोकळ्या रानात जरी बसलेली असेल ना, तर तिथं शेळ्या थांबायच्या. आणि आता ह्यांना फक्त घर पाहिजे, कारण शेळ्यांना सोडायची सवय मोडली ना, म्हणून रानात थांबायला लोक वाटते त्यांना, घाबरता येतात. आता सगळ्या गेल्या, पळाल्या घरी. टाइम झाला की शेळ्या घरी पळून येतात. हा होय होय ग, मला टाइम झाल्या शेळ्या कशा पळतात घरी. तुझे बरं आपल्या आले की जाळीत पडले, काम झालं. आमच्या गेल्या बघ पेंडीवर. पेंडीचं पोतं बाहेर असतं आणि गव्हाची गोण, रेशनचे गहू चारती ना मी शेळ्यांना मोठमोठ, तर ती लगेच तुटून पडतात त्याच्यावर. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आलेली घरी मी, अंधार पडलेला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.